वैद्यकीय क्षेत्रानं आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरतानाच करुणा आणि नैतिकताही पाळावी. राष्ट्रपतींचा नागपूर एम्स दीक्षांत सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्राला कानांतर. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वैद्यकीय शिक्षणाचा अभूतपूर्व विस्तार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर एम्स कार्यक्रमात प्रतिपादन. कर्नाटकात पंतप्रधानांच्या हस्ते श्री गुरु भैरवैक्य मंदिराचं उद्घाटन. पर्यावरण संरक्षण आणि विकसित भारतासाठी नऊ संकल्प सोडण्याचं देशवासियांना केलं आवाहन. पश्चिम आशियातल्या तणावांचा एमएसएमई क्षेत्रावर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारनं कर्जमुक्त व्याजाच्या मर्यादेत केली वाढ. इतर सवलतीही जाहीर. आंतरराष्ट्रीय कायदे सर्व देशांना लागू आहेत आणि त्यामध्ये कोणाचाही अपवाद नाही. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचं प्रतिपादन. भारत अमेरिका यांच्यातल्या प्रस्तावित व्यापार कराराची बोलणी पुढे नेण्यासाठी भारतीय चमू 20 ते 22 एप्रिल दरम्यान अमेरिकेला जाणार. अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातल्या मुख्य आरोपीसह 4 जणांना 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 10 अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक स्थापन. आणि बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते सम्राट चौधरी यांनी घेतली शपथ. जनता दलाचे नेते बिजेंद्र प्रसाद यादव आणि विजय चौधरी यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी श्वेता सोपा